कितीही आव आणायचा म्हटला तरी तिला खोटेपणा करता येत नव्हता. नाटकीपणा अजिबात जमत नव्हता. त्यामुळे तिच्या शोमध्ये सामान्य माणसंही दिसायला लागली. व्यसनाधीनता, डिप्रेशन या विषयांवरती ती व्यक्त व्हायला लागली. ती लोकांना मोकळेपणी बोलू देत असे. समोरची व्यक्ती बोलते, चिडते, कधी कधी तर अगदी ओक्साबोक्शी रडते, तर त्याला ती चिडू द्यायची, रडू द्यायची. चर्चमध्ये जसा कन्फेशन बॉक्स असतो ना, तसा तिचा शो म्हणजे जणू एक कन्फेशन बॉक्सच झाला. मनात अनेक वर्ष दडवून ठेवलेली दुःख, अपमान आणि व्यथा या मांडायच्या आणि हो, माझं चुकलं हे प्रांजळपणे कबूल करायचं, असं त्या शोमध्ये न ठरवताच घडू लागलं. हे सगळं अमेरिकन टेलिव्हिजनला अगदी नवं होतं. एक्सप्रेशन वॉल म्हणजे ऑप्रा विन्फ्रे शो अशी प्रतिमा तयार झाली. समोरच्या व्यक्तीच्या मनातल्या खोल जखमेवरची खपली काढली. साचलेलं सगळं त्यातून भळाभळा वाहून गेलं इथवर ठीक होतं, पण त्यावर मलमपट्टीही हवी होती. प्रेमाची फुंकारही आवश्यक होती. या जाणीवेतून ओपरानं तिच्या शोमध्ये स्पिरिच्युअलिटी, सेल्फ हेल्प याचा अंतर्भाव करायला सुरुवात केली. ऑपराच्या शोमधील वाक्यांना आपल्या भाषेत सांगायचं तर सुविचारांचं स्थान प्राप्त व्हायला लागलं. When you undervalue what you do, the world will undervalue who you are. Doing the best at this moment puts you in the best place for the next moment. Turn your wounds into wisdom. One of the hardest things in life to learn is which bridges to cross and which bridges to burn. अशी तिच्या शोमधील वाक्य प्रचंड लोकप्रिय होऊ लागली. याच काळात म्हणजे 1980 आणि 1990च्या दशकात अमेरिकेत सेल्फ हेल्प बुक्सचा धुमाकूळ सुरू झाला होता. यू कॅन हील युअर लाईफ किंवा 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल यांसारखी पुस्तकं ही अमेरिकेत आणि पाश्चिमात्य देशात खपांचे विक्रम मोडत होती. काही वर्षांनी आपल्याकडेही जागतिकीकरणाची हवा सुरू झाल्यानंतर यू कॅन विन, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी यांसारखी पुस्तकं आपल्याही फुटपाथवर विक्रीला दिसायला लागली. थोडक्यात सेल्फ हेल्प, करुणा आणि थोडी स्पिरिच्युअल शिकवण ही काळाची गरज बनली होती आणि ऑप्रा विन्फ्रे ती अचूकपणे भागवत होती. कॅन्सरसारखा तेव्हाही दुर्धर असलेला आजार आणि असेच इतर जीव घेणे बसणारे आजार, जगातील राजकीय सत्तांमधले ताण, एखाद्या सामाजिक कार्याशी संबंधित असलेल्या सेलिब्रिटींच्या मुलाखती असा तिने सपाटा लावला. त्यापूर्वी सेलिब्रिटींच्या मुलाखती अगदी गुळगुळीत पद्धतीने घेतल्या जात होत्या. त्या चौकटीचीच तिने अगदी मोडतोड करून टाकली. सेलिब्रिटी असला म्हणून काय झालं, त्याच्याशीही ती एखाद्या सामान्य माणसांसारखे बोलावं तशी बोलू लागली. त्याला मोकळं होण्याची संधी देऊ लागली. लोक सेलिब्रिटींच्या प्रतिमेकडे बघत असतात आणि त्या प्रतिमेशीच बोलत असतात. अशा प्रतिमांच्या पलीकडचा माणूस बघायची सवय ओपराने आपल्या प्रेक्षकांना लावली. मायकल जॅक्सनची तिने अशा पद्धतीने घेतलेली मुलाखत जवळपास 9 कोटी लोकांनी बघितली. डेव्हिड फ्रॉस्ट या ब्रिटिश प्रेझेंटरने प्रसिद्ध वॉटरगेट प्रकरणानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची घेतलेली मुलाखत ही 4.5 कोटी लोकांनी बघितली होती. ऑपराने घेतलेल्या मायकल जॅक्सनच्या मुलाखतीने बघता बघता तो विक्रम इतिहास जमा केला. वाय हॅज युअर स्किन बिकम लाइटर? व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड लाईक अंडर जो जॅक्सन्स स्ट्रिक्टनेस? डू यू स्टील कन्सिडर युअर सेल्फ लोनली डिस्पाईट युअर फेम? असे नाजूक पण तरीही जॅक्सनचा आब राखत विचारलेले प्रश्न हे मायकल जॅक्सनलाही नवीन होते आणि अमेरिकन प्रेक्षकांनाही. या मुलाखतीनंतर जगभरातील मायकल जॅक्सन फॅन्सना त्याच्या लोकप्रिय प्रतिमेच्या पलीकडचा माणूस दिसला. सेलिब्रिटी ही आपल्यासारखीच हाडामासाची माणसं असतात. त्यांची सुखदुःख ही 4 चौघांसारखीच असतात. हा विचार ऑपराने रुजवला. ऑपराने काय दिलं याची यादी करायची झाली तर तिचं हे सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणावं लागेल. LGBTQ, गे अशा तोवर दुर्लक्षित समुदायातील लोकांनाही ऑपरानं टेलिव्हिजनवर आणलं. HIV सारखा आजार लपवण्याकडे अनेकांचा कल असतो, कारण समाज वाईट टाकेल ही भीती असते. तिने HIV बाधित लोकांनाही स्वतःच्या शोमध्ये आणलं.
वॉल स्ट्रीट जर्नलने ऑपराफिकेशन ही टर्म मग ओपराच्या एकंदर वागण्यावरून जन्माला घातली. ओपरानं स्वतःचं वाढवलेलं वजन, तिच्यावर झालेले लैंगिक अत्याचार, तिने कधी नाजूक क्षणी घेतलेलं कोकेन आणि व्यक्तिगत नात्यात आलेले प्रचंड चढउतार, हे सगळं तिने प्रांजळपणे प्रेक्षकांना सांगून टाकलं. तिला टी व्हीवर रडावंसं वाटलं तर ती रडायची आणि आपल्या गेस्टची कथा ऐकतानाही रडू आलं तर अगदी मोकळेपणे अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. ओपराच्या आयुष्यात जर असं घडू शकतं तर ते आपल्या आयुष्यात पण घडू शकतं, हा विश्वास लोकांना वाटू लागला.